श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्यास निघून गेल्यावर संजय आणि विदुर यांनी धृतराष्ट्राला कौरवांची उत्तरक्रिया करण्यास चालण्याची विनंती केली. तेव्हा शोकग्रस्त धृतराष्ट्रास मूर्छाच आली, म्हणजे तो बेशुद्ध पडला. आणि तो सावध झाल्यावर विदुराने त्याचे पुन्हा सांत्वन केले. धृतराष्ट्राने मन घट्ट केले. तो सावरलेला पाहून विदुराने उत्तर क्रियेची सामग्री सिद्ध केली. गांधारी, कुंती, दुर्योधन पत्नी, कौरवांच्या स्त्रिया, कर्णाच्या स्त्रिया, द्रौपदी, द्रोण पत्नी, कृपी, रणात वीरमरण आलेल्या क्षत्रियांच्या स्त्रिया यांना घेऊन तो जान्हवी तीरी रणांगणात आला. त्यांच्या आक्रोशाने वातावरण भरून गेले. कृतवर्मा आणि कृपाचार्य यांनी धृतराष्ट्राची भेट घेतली. त्यांना स्त्रियांचे दुःख पाहावेना. त्यांचे सांत्वन करून कृपाचार्य हस्तिनापुरास तर कृतवर्मा स्वतःच्या देशात निघून गेला. त्यानंतर पांडव, श्रीकृष्ण, पांडव आणि द्रौपदी आदी स्त्रियांसह धृतराष्ट्र व गांधारीला भेटण्यासाठी आला. धर्माने धृतराष्ट्राला नमस्कार केला. तेव्हा धृतराष्ट्राने त्याला आलिंगन दिले व म्हणाला, युधिष्ठिरा, तू अजातशत्रू आहेस, पवित्र आहेस. माझ्या दुःखाने तूही व्यथित झाला आहेस हे मी जाणतो, पण तू खंत करू नकोस. माझे तुझ्यावर पूर्वी इतकेच प्रेम आहे. मग तो म्हणाला, मला भीमसेनाला भेटायचे आहे. त्याची इच्छा जाणून भीम पुढे सरसावला. तेव्हा कृष्णाने त्याला थांबविले. धृतराष्ट्राच्या मनात भीमाबद्दल तीव्र संताप आहे हे जाणून होता. म्हणून कृष्णाने भीमाऐवजी त्याचा वस्त्रालंकार घातलेला लोखंडी पुतळा, ज्याच्याशी दुर्योधन गदायुद्धाचा सराव करीत असे, तो मुद्दाम बरोबर आणला होता. त्याने भीमा पुढं हो बरं असं म्हणून तो पुतळा धृतराष्ट्राच्या पुढे सरकवला. धृतराष्ट्राच्या पुढे भीमाचा पुतळा सरकवला. व धृतराष्ट्राने भीम समजून त्या पुतळ्यालाच त्वेषाने गच्च आवडले. धृतराष्ट्र हा भीमापेक्षा बलवान होता. त्याच्या अंगी 9000 नागांचे बळ होते. त्यामुळे त्याने कवळताच पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. त्याला भीम मेला असेच वाटले. ते दृश्य पाहून पांडव भयकंपित झाले. त्यांना श्रीकृष्णाच्या समयसूचकतेचे आणि युक्तीचे मोठे आश्चर्य वाटले. कृष्ण कृपेने भीमावरचे प्राण संकट टळले होते. पांडवांनी त्याचे शतशः आभार मानले. काही वेळाने राग शांत झाल्यावर धृतराष्ट्र रडू लागला. अरे रे रे, हे मी काय केले? पुत्रशोक असह्य होऊन माझ्या भीमालाच मारले असे म्हणून तो खोटा शोक करू लागला. कृष्णाने त्याला खरा प्रकार सांगताच तो गप्पच बसला. आपले कपट उघड झाले. कृष्णाने तेही आपल्यावर मात केली म्हणून तो मनोमन खजील झाला. आता ज्याच्यावर विश्वास ठेवणे शक्यच नव्हते, अन्य चौघांनी त्याला आलिंगन दिलेच नाही. चरणांचा हस्तस्पर्श करून वंदन केले. त्यानंतर पांडवाने गांधारीला वंदन करून तिचे सांत्वन केले. धर्माने तिचे पाय धरले व म्हणाला, माते, मला युद्ध नको होते.
मी समेटीच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले, ते सर्व व्यर्थ ठरले. दुर्योधनाने दुराग्रहाने ते युद्ध आमच्यावर लादले, हे तू जाणतेस. पण या युद्धात तुझे पुत्र मारले गेले, म्हणून तू आमच्यावर कोप करू नकोस. ते ऐकून गांधारी गहिवरली. तिला रडू आले. धर्मा, तू माझाच पुत्र आहेस, चिंता करू नकोस, सुखाने राहा, असे म्हणून तिने त्याला प्रेमाने थोपटले. त्यानंतर पांडवांनी कुंतीची भेट घेतली. कुंतीने द्रौपदी व सुभद्रेला जवळ घेऊन त्यांचे अश्रू पुसले. त्या दोघींना सांत्वनपर मृदू शब्दात बोलून धीर दिला. धृतराष्ट्राच्या सर्व सुना आणि रणात पडलेल्या वीरांच्या स्त्रियांनी रणक्षेत्रावर दुःखाने खूपच आक्रांत केला. आणि भीष्म, द्रोण, कर्ण आणि अभिमन्यू यांच्या कलेवरांना पशुपक्षी व भूतांनी स्पर्श केला नव्हता. भीष्म, द्रोण, कर्ण आणि अभिमन्यू यांच्या कलेवरांना पशुपक्षी व भूतांनी स्पर्श केला नव्हता. दुर्योधनाचे शव पाहून गांधारी खूप रडली. कौरवांची प्रेते पाहून कुरुस्त्रियांनी आक्रोश केला. अभिमन्यूला कवटाळून सुभद्रा आणि उत्तरेने हंबरडा फोडला. शरपंजरी पडलेले भीष्म सातत्याने कृष्णस्मरण करीत होते. सर्व कुरुस्त्रियांनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले. त्यावेळी सर्व स्त्रियांचे रुदन ऐकून गांधारीला अतिशय वाईट वाटले. तिला कृष्णाचा भयंकर राग आला. ती म्हणाली, कृष्णा, आमच्या वंश नाशास तूच कारणीभूत आहेस. हा संहार तू सहज टाळू शकला असतास, पण तू तसे केले नाहीस. म्हणून तुझ्याही कुळाचा संहार होईल असा माझा शाप आहे, असं गांधारी कृष्णाला म्हणते. त्यावर कृष्ण म्हणाला, हे सती, पुढे यदुवंशाचाही भार उतरणे आवश्यक ठरणार आहे, तेव्हा हा शाप मला वरासारखा हितकारक ठरेल. कृष्ण म्हणतो, त्या रणांगणात लहान मोठे धरून 66 कोटी वीर पडले होते. त्यांचे 13व्या दिवसापर्यंत यथानुक्रमे दहन करण्यात आले. धृतराष्ट्राने आपले 100 पुत्रांचे तर धर्माने आपल्या पुत्राधिकांचे दहन कार्य केले. त्यावेळी कर्णाला कोणी तिलांजली द्यावी असा धर्माला प्रश्न पडला. तेव्हा कुंतीचे वात्सल्य जागृत झाले. आपल्या पुत्राला क्षात्र धर्माप्रमाणे तिलांजली तरी मिळावी, म्हणून तिने धर्माला कर्ण जन्माचा सर्व इतिहास सांगितला. ते ऐकून धर्माला अतिशय दुःख झाले. तो कुंतीस म्हणाला, माते, तू हे काय केलेस? कर्ण आमचा मोठा भाऊ आहे. ही गोष्ट आमच्यापासून लपवून का ठेवलीस? हे आधीच कळले असते तर आज ही वेळ आलीच नसती. आम्ही 5ही भावंडांनी छत्र सिंहासन देऊन त्याची अजन्म सेवा केली असती. माते, स्त्रियांच्या मनात काय आहे हे खरोखरच कळत नाही. यापुढे बायकांच्या मनात कोणतीही गुप्त गोष्ट राहणार नाही, असे धर्मराज म्हणतो. त्या समयी धर्मराजाला अभिमन्यूच्या वधाचे वाटले नसेल इतके कर्णाला गमावल्याचे दुःख झाले होते. त्याच्या आठवणीने तो मूर्छित पडला. त्याला भीमार्जुनांनी सावध केले. कर्णाचे शौर्य, औदार्य, सद्गुण कुसंगतीने वाया गेले याचे पांडवांना वाईट वाटत होते. धर्माने आदरपूर्वक कर्णाची उत्तर क्रिया केली. पांडवांनी गंगातीरी सूतकाचे 13 दिवस घालविले. त्यानंतर पांडव स्वस्थानी परतले. धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुरादी मंडळी हस्तिनापुरास गेली. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.